भारतातील अश्व उद्योगाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या आधिपत्याखाली सहयोगी उपक्रम द इक्वाईन कलेक्टिव्ह यांच्यातर्फे देशातील अश्व उद्योगाचे भविष्य घडवण्यासाठी समर्पित अशा पहिल्या राष्ट्रीय द इक्वेस्ट्रियन फोरम परिषदेचे आयोजन 11 व 12 एप्रिल रोजी पुण्यातील हॉटेल हयात येथे करण्यात आले आहे। या अश्वारोहण मंचाचे उद्घाटन 11 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती द इक्वाईन कलेक्टिव्हच्या संस्थापिका व समन्वयक कुमारी गायत्री राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर FF वाडिया, पुण्याच्या जपलुप्पे इक्वेस्ट्रियनचे सहसंस्थापक रोहन मोरे, MITWPUच्या CIAPचे सहसंचालक रविशंकर साहू आदी उपस्थित होते। या अश्वारोहण मंचाला पुनावाला स्टड फार्म यांच्या सहकार्याने नानोली स्टड फार्म्स आणि नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया येथील डॉक्टर FF वाडिया यांचे सहकार्य लाभले आहे। या उपक्रमात भारतातील अश्व उद्योग क्षेत्रातील शेकडो तज्ञ उपस्थित राहणार आहेत। यामध्ये डॉक्टर हसनैन मिर्झा, याशन खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाहीर, डॉक्टर रवी रेड्डी, बर्नार्ड डुवार्नय, जुट्टा पुट्स आणि उत्पल एस टाटू यांचा समावेश आहे। पहिल्या दिवशी होणाऱ्या पॅनल चर्चेमध्ये 2 मंत्री, कोलकाता येथील ज्येष्ठ पत्रकार आणि अश्वारोहण खेळ या घोड्यांच्या शर्यतीवरील लेखक सायरस जे मदन, ज्येष्ठ उद्योजक व पशुवैद्यक डॉक्टर रवी रेड्डी यांच्यासारख्या तज्ञ दिग्गजांची विविध सत्रे होतील। यामध्ये भारतीय अश्व परिस्थितीवरील धोरणात्मक दृष्टिकोन या विषयावर आणि हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉक्टर नितीन विरमानी हे रोग नियंत्रण आणि गतिशीलता या विषयावर बोलतील। त्याचप्रमाणे केंटकी इक्वाईन रिसर्चचे डॉक्टर पीटर हंटिंग्टन ऑस्ट्रेलियाहून तरुण घोडे आणि कामगिरी करणाऱ्या घोड्यांसाठी आहार धोरणे या विषयावर बोलण्यासाठी सहभागी होणार आहेत। ऑस्ट्रेलियाचे मार्क बर्नेले हे मूल्य मानांकन या विषयावर बोलतील। ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष KR गजेंद्र पाल सिंगजी पोसाना देशी घोड्यांचा पुनर्वापर या विषयावर प्रकाश टाकतील। तंत्रज्ञान अवलंबन या संकल्पनेअंतर्गत जपालूप इक्वेस्ट्रियन सेंटरचे पुणे येथील रोहन मोरे, द बान हाऊस पुणे येथील रणजित खेर आणि वायू टेक्नॉलॉजीज पुणे येथील टीम यांची 3 सादरीकरणे होतील। चंदीगड येथील अश्व शल्य चिकित्सक डॉक्टर अनहद सिंधू, युनिव्हर्सिटी ऑफ सरे UK येथील ध्रुवपाल सिंग आंचल, वलसाड गुजरात येथील यशस्वी ऑलिम्पियन अश्वारोहक इम्तियाज अनीस, UK येथील अश्व प्रशिक्षक डॉक्टर डेव्हिड शिरीन, UK येथील प्रतिष्ठित पशुवैद्य डॉक्टर डेसमंड लिडॉन हे पशुवैद्यकीय शिक्षण, घोडेस्वारांची तंदुरुस्ती आणि उद्योग क्षेत्राचे स्वरूप या विषयावर बोलतील। JP ब्रँड्स US येथील सुश्री जुट्टा पुट्स या विस्तारक्षम अश्व व्यवसाय उभारण्यावर बोलतील। तर 12 एप्रिल रोजी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कोथरूड कॅम्पसमध्ये दिवसाची सुरुवात घोड्यांच्या थेट प्रात्यक्षिकाने होईल। त्यानंतर फ्रान्सच्या सुश्री मॉड चॅटेल यांचे फिजिओथेरपीचे थेट प्रात्यक्षिक सत्र होईल। UKचे बर्नार्ड ड्युवरनने हे घोड्यांच्या नाल कामावर आणखी एक थेट प्रात्यक्षिक सादर करतील। तसेच यावेळी विविध विषयांवर विशेष सादरीकरणे होतील। हॅलो, माझं नाव गायत्री कराड आहे। माझा शो जम्पिंग आणि इक्वेस्ट्रियन मध्ये बॅकग्राऊंड आहे आणि एज्युकेशन मध्ये बॅकग्राऊंड आहे। आम्ही हे दी इक्वेस्ट्रियन फोरम 2026 म्हणून एक परिषद काढतोय, where we are trying to get together all of the decision makers in the horse industry, so in the equine sphere. So we are trying to push education as a center for better standards, for disease control, for health and welfare of horses. We are trying to push sport, we are trying to push growth of the industry, because we not just the horse, but we have so many industries associated with it, such as agriculture, we have the leather industry, we have the vaccination industry, the veterinary education industry. So we want to keep all of these people together and start conversations about what are the gaps in our industry and how can we change policy in the long term and lay a foundation for the horse industry in the long term. For this conference, we have Srimati Animal Husbandry in Delhi, as well as Jaykumar Maharaj, who is the Minister of Marketing and Control. With them, we want to raise concerns such as de-branding the industry, reclaiming heritage, as well as sport, to push horses as the center.
Other than that, for animal husbandry and dairy, we want to promote disease control because we had a very large outbreak of glanders as well as welfare. So better vaccinations, better disease control, and a healthier horse sphere for ourselves and for the country. And we also want to push skill development as well as employment generation through this initiative. In the long term, we are working on a skill development center for grooms and farriers. The grooms are the ones that work in the stables, and the farriers are the ones that do the shoeing for the horses. So we want to push employment as well as skill development in this industry because, as you may know, 42% of our workforce was unemployed last year in 2025. So how can we repurpose, rural or tier 2 cities workers into this industry and help the country gain better revenue as well as a better standing for sport competition for horses as a whole, and it is all because of our love for horses.